काकड्यामध्ये अभंग काय काकड्यामध्ये अभंग आपल्या मालिकेमध्ये अभंग घेतो. सहस्रयुगे सहस्रदीपे दीपकैसे प्रकाशते नाम दीप ओवाळणं काय हे तुम्ही त्याचं नावाचं होतं ते नावाचं काय प्रत्येकाचं एक साधन आहे. काय जसं पत्रम पुष्पम फलम तो येऊन बघते आपल्या शेतीमध्ये गेला डोळा फळ येतो काय त्याला ते लागत नाही त्याला ती गरज नाही. पण पूजेसाठी ते शिष्टाचार सांगितला तसं सहस्र दीपावली दिवस आरती बोलते दिवस पांडवांची आरती करतो. सहस्र दीप दीपी कशी प्रकाशची सहस्र देवांच्या भजन गायचं मग सहस्र पाहिलं नाही म्हटलं तेव्हा चांगला नाटकामध्ये एवढी स्तुती केली एवढी त्याची आराधना केली त्याच्यावर त्यामागच तो देवाली केली आणि मग त्याचा परिणाम असा आला का देवाला आरती आरती नाही बोलतो आमची आरती किती केली का एवढं एवढं बोललं एवढं सिंधू तेला कधी प्रकार पडणार. पण त्या आरती बोलताना काय झालं माहिती का तुझ्या सांगू इथं मी आरती होती सांगतो का आरती बरोबर चालतो तुकाराम महाराज कीर्तन चालू होत तुकाराम महाराज कीर्तन चालू आणि त्या टायमाला जुना जमाना आपल्या सर्व जुन्या लोकांना माहिती आहे कीर्तनाच्या टायमाला बुद्धी ज्ञान होते नसायच्या हल्ली आपल्या हाताचे त्याचा अभ्यास झाल्या आता लाईट आली बरोबर अशी त्यावेळी नियोजन नव्हतं तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. मग काय करायचे हिरा पेटवले तुकाराम महाराज कीर्तन हिरा पेटवले तेव्हा झाले तिकडे सगळे हिरा पेटवून दोघी झाली त्याचा लाईट पडायचे त्या लाईट मध्ये महाराज कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झालं काय बघायला महाराज आज एका दिवशी जरा जास्त पांडव कीर्तन होतं त्या हिरावरती बाकी संपलं रात्री देवा काय केलं असेल कुठे काय असेल ते संपलं आणि परिणाम करायला गेला माता अंधार पडलेला अंधार पडले कोण तच काय काय झालं ते म्हणजे त्या कीर्तनात जितका म्हणजे छापवते ते जितके तरी झाले ते हिरं तरी मुलींना माहितीच नाही नामाचा महत्व सांगतो त्यांना माहितीच नाही पडलं हिरा विजलं तेल घालायला पाहिजे त्यांच्या ध्यानातच आलं हिरा विजलं मग काय करायला पाहिजे तुकाराम महाराज भजन करता मध्ये तेवढे हिरा विजले हिरा त्यांनी पेटवलेली हिरा म्हणजे तेवढी सारखा तर ते विजून आता काय करायचं तुकाराम महाराज नामाचं जे असलेला आणि अंगाची पांची पाची प्रगटली गेली तर ते प्रगटली गेली तर ते लोक दिवटे सगळे लोक कीर्तन त्याचा प्रकाश पडला आणि लोक बघायला लागले महाराजांचा प्रकाश आपण ड्युटी टाकले ड्युटी आल्या काय ड्युटी विजली ना हा प्रकाश पडला आपणच आहे महाराजांच्या रूपाचा प्रकाश पडला महाराजांच्या अंग कांतीचा प्रकाश पडला हा महिमा कशाचा आहे नामाचा आहे. म्हणून सहस्र दीपे कैशी प्रकाश लिखला परिणाम कशाचा आहे हा परिणाम नामाचा आहे. सामान्य काय झालं गेलं तर सगळी काही प्रकारचं ज्ञानदृष्टी फाकली गेली ज्ञान प्रगटच झालं गेलं दुसरे दीप दीपिका शशी तारा होतो का कोटीवरी रे नगवे दिवसो नसरे निशी आणि नगवे दिवसो दिनकरणाचे परी रे किती ड्युटी आणि किती पंक्त्या पेटवल्या म्हणजे सूर्य गोळण्यासारखा आपल्याला प्रकाश मिळेल असं काय आहे का नाही ना असं काहीच नाही ना. हजारो दिवस हाताला तुम्ही हजारो दिवस पेटा त्याच्या सूर्याच्या प्रकाशा पुढं अवते तरी चंद्राचा प्रकाश हवाय चंद्राच्या प्रकाशाचा चांदणे दीप दीपिका शशी तारा शशी म्हणजे चंद्र काय आणि तो तारा म्हणजे चांदण्या त्या सगळ्यांचा प्रकार चांदले तर फरक पडले प्रकाश जरी पडलं सूर्याची बरोबरी नाही का तसं नामाशिवाय तुम्ही किती काही साधना जरी केली मृद्धरीचे आणि गोपाळ लुधरीचे भाषा
दीपदीपिका शशी तारा होतो का कोटीवरी रे परी नसरे निशी अनुगवे दिवसो जिन करणा ते दया परी ते निर्धरी जे म्हणजे उदाहरणार नाही कुठपर्यंत गोपाळ कृष्णाचं नाम उद्या येत नाही तोपर्यंत कंठावर येत नाही तोपर्यंत उदाहरण होणार नाही.